छान सुरुवातच तुझी मस्त झाली बघा. गोड गोड खाऊ देऊन. हा मुलांना इथे आपण आता प्रत्येक ठिकाणी जे स्टॉल लावलेले आहेत 7, तर ते त्याच्यावर तुम्हाला कल्पना आली असेल तुम्ही ते वाचल्यानंतर, किंवा त्याला अनुषंगिक पुस्तकही आहे. तर त्याची तयारी आपल्याला वर्गपूर्व तयारी म्हणजे मूल पहिलीमध्ये वर्गात येण्यापूर्वी त्याला काय काय किमान येणं आवश्यक आहे. आता मी तुम्हाला बघितलं की त्यांनी नाव त्याला वाचता आलं नाही तरी बघितल्यानंतर बघा हे माझं नाव आहे, किंवा चित्र काढणं, किंवा शारीरिक विकास, उड्या मारणं, काही ह्याच्यामध्ये अक्षरं गिरवणं, अक्षरांची ओळख असणं. तर ह्या काही ज्या क्षमता आहेत, शारीरिक क्षमता असेल, बौद्धिक विकास असेल, भावनिक विकास असेल, तर तो किमान काय त्याच्यामध्ये आता आहे किती आणि त्याच्यामध्ये काय अजून आपल्याला बदल घडवायचा आहे. तर हे सगळा कार्यक्रम आपल्याला या 15 जूनपर्यंत म्हणजे त्या शाळेत ॲक्च्युली पहिली येण्यापूर्वी हे सगळं आपल्याला करायचं आहे. त्याची माहिती हळूहळू आपल्याला नंतर होणारच आहे. तर हा पहिला मेळावा आज आपण इथे आपला संपन्न झालेला म्हणजे आता सुरू आहे, म्हणजे स्टॉल वगैरे आपण स्वागत झालेलं आहे. सगळे पालकही इथे उपस्थित आहेत. ह्यामध्ये सर्वांमध्ये पालकांचाही तितकाच सहभाग फार महत्त्वाचा आहे. पालक, अंगणवाडी, आज मॅडम आल्या नाही आहेत किंवा मदतनीस, या सगळ्यांच्या सहकार्यातून किंवा ह्या सगळ्यांनी या कार्यक्रमासाठी हातभार लावायचा आहे. आणि आपलं मूल ज्या क्षमतेमध्ये थोडंफार मागे असेल किंवा अजून पुढे जाणं आवश्यक असेल तर ती सगळी तयारी आपण या 1 महिन्यामध्ये त्यांच्यामध्ये परिवर्तन घडवायचं आहे. वेगवेगळ्या त्याच्यासाठी साहित्य, वेगवेगळे उपक्रम ते राबवून आपण त्या मुलाला पुढे घेऊन जायचं आहे. सर्वांच्या योगदानाने नक्की आपण ते ध्येय गाठणार आहोत. आणि अतिशय चांगल्या प्रकारे या मेळाव्याची सुरुवात झाली आहे. दुसरा मेळावा शाळा सुरू होण्यापूर्वी आपला होणार आहे. आणि आपलं मूल पहिलीमध्ये आपण अशा पद्धतीने सगळ्या विकासासहित दाखल करायचं आहे. एक अनुभवी माता इथे आम्ही गेल्या वर्षीच्या आलेल्या आहेत. गेल्या वर्षी पण हा कार्यक्रम झालेला होता. पेडणेकर मॅडम तुम्ही काही माहिती देणार थोडा अनुभव तुमचा त्यांनी त्या तुम्हाला सांगते मी जरा विनंती करते. गेल्या वर्षी पण हा पहिलीचा स्वागत मेळावा झालेला. तर माझी मुलं गेल्या वर्षी पहिली आलेली, पण त्यांच्या अजूनही लक्षात आहे की गेल्या वर्षी कसं स्वागत झालं. आज मी त्यांना सांगितलं की आज पहिलीचा स्वागत मेळावा आहे, तर हा मम्मी गेल्या वर्षी झालेलं तसं ना, म्हणजे कसं आरती ओवाळलेली, हॅपी बर्थडेची टोपी घातलेली, पुन्हा ढोल ताशांनी पहिलीत आतमध्ये घेतलेलं शाळेत वर्गात, ते अजूनही त्यांच्या लक्षात आहे. हा मेळावा शासनाचा खूप मुलांना स्फूर्ती देणारा आहे. आणि पहिलीत गेलेल्या सर्व मुलांचे खूप खूप अभिनंदन आणि स्वागत. जरा मुलांना पण थोडं ओळख होते की इतर मुलांची, आणि आपल्या एकंदर कार्यक्रमाला प्रेरणा मिळते. पेडणेकर मॅडमचा अनुभव तुम्ही ऐकलात, आणि त्या पद्धतीनेच आपण हाही मेळावा गेल्या वर्षीप्रमाणे या 2 वर्ष आपण हे सतत मेळावा घेतो. ह्या 3रं वर्ष आहे, आणि त्या पद्धतीनेच आपण चांगल्या पद्धतीने हा मेळावा यशस्वी करणार आहोत. यानंतर आपण प्रत्यक्ष या स्टॉल्सना भेटी देण्याचा कार्यक्रम आता सुरू या तुम्ही बोलू नका, फक्त ऐकायचं. सांग तुझं नाव सांग. बाबांचं नाव होय 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 इलोय. किती आहे? 16. वजन त्या दिवशी छोटा बॉल घे. अरे वा अरे वा. हात लहान करून दे. हात फिरवाय असं हात फिरवाय मागे टाकायचे. घे बा मागे टाक.
करायचं शाळेच्या मुलांनी सगळे खाली पुढे जाता शाळेत आहे. नाही येणार. बरोबर सगळ्यांना दाखव. कळलं मागून अशी पुढे आहे हा हे आई बा, बाईक जवळ देतो. बघ ना छान. ऐकला झाले तिथं हे दोन टोकं वा सिया सिया सियाची होडी याची होडी अजून येते तू तर करायला लागला चल आता तिला चित्र काढू. छोटा बॉल घे. टाक त्याला. बरोबर आहे. लाईट जमते, हा? हे झालेलं आहे तुमच्या घरात नाहीये असं चला आता तुम्हाला बसवणार नाही चला आमच्या घरात आहे ना ते तुला बसायचं हा हा आमच्या पुढे बसायचं बरं म्हणजे नाव ठेवलं होय रे Cat. वा. कोण आहे हा. खातो ना कोंबडी हे कोण आहे वा अस्वल. हा कोण आहे तुम्ही सोमवारी नियोजन समजावून देऊया कधी लग्न आहे आमचं. गाढव आहे गाढव नाही आहे तो दुसरा आहे गाढवासारखा कोण तो हा घोडा आहे बरोबर आहे. हा कोण आहे हा मग अशी काय म्हटलं याला इंग्रजीमध्ये हा पिकॉक इंग्रजी पण येतं तुला हिरव्या हिरव्या हा कसला रंग आहे सांग रेड लाल हे ना मग ह्याला कुठलं जोडणार आपण हा जोड बघूया व्हेरी गुड काही बरोबर आहे हा कुठला रंग आहे बघ बाकीचे पण जोड असे सेम कलर जोड हा कुठला कलर आहे डमरू डमरूतला ड ड ड म्हण बघूया ड धन आहे ड डमरूतला ड छान तुम्हाला कलर दिले तबल्यातला तबल्यातला काय तबला आहे ना वाजवतोस तू घरी वाजवतोस हो तबला अरे वा जंगलात आणि ह्या काय करतात मासा काय आम्ही हा चांगला आहे गंधर्व अरे वा ई येतो का त्याचा काय उपयोग आणि याचा गो तू सांग का हा धुताना वापरतो ह्याला काय म्हणतात हा हे कशासाठी वापरतात मुगे तुमची नख वा कापलेली आहे छान वाढवायची नाही नको नकात घाण गेली तर काय होतं सांग छान हा मस्त 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 घालली र काढ रे मी हो काढ हो छान ते ढ सिया ढ दाखव ढगातला ढ वा छान अक्षर ओळा दोघांना पण तुम्हाला गोष्ट माहिती आहे रे कोणाची आहे हा तसा कोण सांगतोय गोष्ट कोण सांगेल गोष्ट सांगतो मी सांग एक होता हा सिया बघ तू पण सांग तो विसरला की कासवाला ससाने सांगितलं कासवाला आपण शर्यत लावूया का हा बरोबर कासव राहिला पाठी हम्म. मग अगं टोपीवाला ती शिकवते ना हा शिकवली ना बहिणी आणि टोपीवाला भूक लागते हा सांग सिया सांगणार आता सिया ते सांग सांग घ्या एक टोपीवाला होता हा होता आणि बहुत
सिया सांग शून्य या हा 6 नीट बघ नाही कोणता आहे नाही 6 9 कोणता आहे 9 हा बघ कोणता आहे 4 मीर सांग 5 हे बघ कोणता आहे सिया सांग 6 हा 6 आहे आणि हा कोणता आहे अंक सांग 5 तू सांग 7 मग 1 2 मोज बघू 1 2 कंटाळला चित्र आवडतं रंगवायला 6 7 8 9 10 जाऊ दे सिया तू 8 त्याच्यात लाल मधले 8 लाल कुठला रंग आहे बघ लाल मधले लाल लाल रंग कोणता आहे 8 का हा, 9 काढायचे 9 काळे काळे 9 8 बरोबर आहे 9 किती झाले तू 7 काढून घ्या बाळ तू 7 काढ्यातली 7 काढ हे 7 काढले तू हिरवे काढे हे बघ आणि हलवू नको समोर बघ चॉकलेट मिळणार हस म्हणून हसत नाही दात आले की